तर ही संकल्पना आजकाल आपल्याला जरी सोपी वाटत असली तरी त्या काळात मात्र ही खूप नवीन गोष्ट होती. आज आपण किती सहज प्रकारे निगेटिव्ह नंबर्सचा वापर करतो. म्हणजे तापमान मोजण्यासाठी 0पेक्षा जास्त, 0पेक्षा कमी, किंवा कर्ज दाखवायचं असेल, बँकेतलं लोन वगैरे दाखवायचं असेल तर ते निगेटिव्ह नंबर्सने दाखवता येतं. स्पर्धा परीक्षांमध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टम असते की चुकलेल्या प्रश्नाला -1 मार्क. अशा प्रकारे अनेक ठिकाणी आपण ते वापरतो. किंवा उंच टॉवर्स असतील, शहरातल्या बिल्डिंग्ज असतील तर त्याला पहिल्या मजल्याच्या खालचा मजला 0 आणि अगदी तळघरात अजून असेल तर -1, -2 अशा कितीतरी ठिकाणी सहज वापरल्या जातो. तर तुम्ही पण ब्रह्मगुप्त यांची अजून काही गोष्टी शोधून काढा, मला कमेंटमध्ये लिहा आणि वेगवेगळ्या प्रकारे निगेटिव्ह नंबर्सचा उपयोग कसा केला जातो तेही शोधून काढा. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी अजून एक नवीन गोष्ट घेऊन येते. तोपर्यंत तुम्ही निगेटिव्ह नंबर्सचा अभ्यास करा. बाय बाय.